हॅलो, नमस्कार. मिस्टर अँड मिस फौजी या मराठी युट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आपण आपल्या चॅनलवर युट्यूब रिलेटेड काही व्हिडिओज असतील किंवा रेसिपीचे काही व्हिडिओज असतील असे व्हिडिओ शेअर करत असतो. तर आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे चेहरा न दाखवता युट्यूब चॅनल आपण कोणकोणते चालू करू शकतो. तर काही वेळा काय होतं की एखाद्या व्यक्तीला आहे ना चेहरा दाखवून बोलण्याचा कॉन्फिडन्स नसतो, म्हणजे कॉन्फिडन्स लो असतो की आपण डायरेक्ट कॅमेरा फेस करू शकत नाही अशी एक भीती असते मनात. मग चेहरा न दाखवता पण आपण युट्यूब चॅनल नक्कीच बनवू शकतो. तर मग ते कोणते बनवू शकतो त्याबद्दल आज मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. ओके, तर जास्त वेळ न घालवता मी विषयाला सुरुवात करते. तर सगळ्यात पहिला टॉपिक असा आहे तो म्हणजे बुक रिडिंग किंवा बुक रिव्ह्यू. ओके, तर तुम्ही पण युट्यूब चालवता, तुम्हाला पण युट्यूब चालवता दिसत असेल ना की काही वेळा आपल्याला युट्यूबला बुकचे रिव्ह्यूज येतात किंवा बुक रिडिंग, म्हणजे बहुतेक जण अशी असतात ना की त्यांना पुस्तकं वाचायला वेळ मिळत नाही. म्हणजे आता मी माझंच उदाहरण देते, दुसऱ्यांचंच कशाला. जेव्हा मी टेलरिंग काम करायची ना, मला पुस्तकं वाचायची खूप आवड होती, पण मला वाचनासाठी वेळ नाही मिळायचा टेलरिंग कामामुळे. तर मी काय करायची, युट्यूबला आहे ना जे बुक रिडिंगचे व्हिडिओज असतात खूप आहेत असे, तर मी त्यांचे व्हिडिओ ओपन करून ठेवायची आणि हेडफोन घालून ते ऐकायची. म्हणजे ते पूर्ण पुस्तक आहे ना वाचून दाखवतात एक एक अध्यायाचा. तसं तुम्ही करू शकतात ना. तर मग तुम्हाला काय करायचंय, कोणतं पण एक पुस्तक घ्यायचंय, त्याचा तुम्ही रिव्ह्यू पण देऊ शकतात. म्हणजे हे पुस्तक असं आहे, म्हणजे ह्या पुस्तकात ही माहिती आहे, ह्याचे लेखक हे आहेत, असं तुम्ही त्या पुस्तकाचा रिव्ह्यू पण देऊ शकतात. त्यामुळे दुसऱ्यांना मदत होईल ते पुस्तक विकत घेताना. नक्कीच ते पहिला रिव्ह्यू बघतील आणि त्याच्यानंतर ते पुस्तक विकत घेऊ शकतात. त्यामुळे तुम्ही पुस्तकाचा रिव्ह्यू पण देऊ शकता किंवा एखादं पुस्तक तुम्ही वाचून पण दाखवू शकता. तर ते कसं वाचून दाखवायचं, तर सगळं एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला वाचून दाखवायचं नाहीये, तर तुम्हाला त्याचे पार्ट्स बनवायचे आहेत. म्हणजे भाग पहिला, भाग दुसरा, भाग तिसरा. तुम्हाला टायटल तर द्यायचंय त्याच पुस्तकाचं. आता समजा ययाती ही कादंबरी असेल तर तुम्हाला ययाती कादंबरी द्यायची भाग पहिला. त्याच्यानंतर मग तुम्हाला त्यात थोडा भाग किंवा त्या पुस्तकात पण भाग 1 भाग 2 असे असतात. तर एक भाग तुम्हाला एका व्हिडिओमध्ये क्लिअर करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरा भाग तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये क्लिअर करायचा आहे. आता हे झालं, तुम्ही ऑडिओ तर दिलात, पण व्हिडिओ कसा बनवणार? पुस्तक वाचायला तर तुम्हाला फेस दाखवावंच लागेल असा तुमचा मुद्दा असेल, पण काही गरज नाही. तुम्ही त्याचे पेजेसचे फोटो काढू शकता. जसं तुम्ही बोलताय ना तसं त्यावेळी ते पेज तुम्ही तिथे दाखवू शकता. आता समजा तुमचं हे पेज वाचून झालंय, तुम्ही पुढचं पेज वाचताय, तर मग स्लाइड शो करायचा आणि पुढचं पेज ठेवायचं तिकडे. हे तुम्हाला इन शॉर्टवर एडिटिंग करू शकतात तुम्ही. ओके, तर मग अशा प्रकारे तुम्ही बुक रिव्ह्यू किंवा बुक रिडिंग हा एक चॅनल बनवू शकतात. त्यात तुम्हाला फेस दाखवायची काहीच गरज नाही. तुम्हाला थोडं एडिटिंग करावं लागेल. यात जे फेस न दाखवता जे व्हिडिओ तयार करतात त्यांना एडिटिंग महत्वाचं असतं, त्यामुळे तुम्हाला एडिटिंग करावं लागेल. ओके, तर आता ह्याच्या पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे किचन टिप्स किंवा हेल्थ टिप्स. ओके, तर तुम्ही काय करू शकता माहितीये, किचनच्या काही टिप्स असतील त्या पहिल्या एका बुकमध्ये नोट डाऊन करा. त्यानंतर तुम्ही ते इनशॉर्ट मध्ये जावा आणि तिकडे टेक्स्ट मध्ये जाऊन तिथे नोट करा. आणि अशाच म्हणजे एक 10-12 टिप्स तुम्हाला एकत्र करायच्या आहेत आणि त्याचा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे. म्हणजे तिथे तुम्ही टेक्स्ट पण द्यायचं, त्याच्यावर तुम्ही व्हॉइस पण द्यायचा की ही टिप्स कशी आहे ना ते तुम्ही सांगायचं आहे. ओके, तर असं एडिटिंग करून तुम्ही किचन टिप्स आणि हेल्थ टिप्स असे पण व्हिडिओ तुम्ही करू शकता. फक्त तुम्हाला एडिटिंग करावं लागलं. मी पुन्हा सांगते, जेव्हा आपण फेस दाखवून व्हिडिओ करत नाही तेव्हा आपल्याला एडिटिंग हे करावंच लागतं. तर तुम्हाला वेगवेगळ्या टिप्स करायच्या आहेत, त्या एकत्र करायच्या आहेत आणि त्यांचा एक व्हिडिओ बनवायचा आहे. तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ पण करू शकता आणि लॉंग व्हिडिओ पण करू शकता. पण जास्तीत जास्त जर तुम्ही लॉंग व्हिडिओ केलात ना तर तुम्हाला इन्कम चांगलं कमवता येईल. त्यामुळे शक्यतो तुम्ही लॉंग व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काय करायचंय, ज्या किचन टिप्स असतात त्या लिहून काढायच्या. तुम्हाला स्वतःला पण माहिती असतील आणि जर तुम्हाला माहिती नसतील तरी काही घाबरायची गरज नाहीये. तुम्ही गुगलवर सर्च करा किचन टिप्स म्हणून, तिकडे तुम्हाला खूप साऱ्या किचन टिप्स मिळून जातील. हेल्थ टिप्स पण गुगलवर खूप साऱ्या मिळून जातील. तर मग अशा तुम्हाला टिप्स घ्यायच्या आहेत, त्या नोट डाऊन करायच्या आहेत आणि तेच टिप्स आहेत ना तुम्हाला इन शॉर्ट मध्ये जाऊन एडिट करायच्या आहेत. आणि त्याला तुम्ही आणि मी एक सांगू, तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक देण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा साऊंड द्या. तिथे रेकॉर्ड म्हणून ऑप्शन असतो, तिकडे तुम्ही स्वतः त्या टिप्स वाचून दाखवा आणि तिथे लिहून पण दाखवा. त्यामुळे तो व्हिडिओ तुमचा जास्तीत जास्त लोकांना आवडेल. ओके, जेव्हा तुम्ही स्वतःच्या शब्दात सांगतात, म्हणजेच वाचण्यापेक्षा ना जेव्हा तुम्ही वाचून दाखवतात दुसऱ्याला, ते ऐकायला बरं वाटतं. ओके, त्यामुळे तुम्ही तिथे नोट डाऊन पण करा आणि तुम्ही वाचून पण दाखवा. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही किचन टिप्स आणि हेल्थ टिप्सचा पण व्हिडिओ बनवू शकता आणि ह्यातून चांगलं इन्कम कमवू शकता. ओके, पहिले 2-3 व्हिडिओ व्हायरल नाही जाणार, पण जेव्हा तुम्ही कंटिन्यू टाकत राहणार ना व्हिडिओ, तर एखादा व्हिडिओ नक्कीच तुमचा व्हायरल होईल आणि त्यातून तुम्हाला बऱ्यापैकी इन्कम कमवता येईल. आता पुढचा मुद्दा बघूया. ओके, पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सिरियल रिव्ह्यू.
ओके. आता काय आहे तर टीव्हीवर आपण सिरियल सगळेच बघतो, पण काय काय लेडीज अशा आहेत ना की त्यांना टीव्हीवर सिरियल बघणं एवढा टाइम नसतो, मग ते मोबाईल मधूनच बघतात. आता काही काही वेळा काय होतं, तो पूर्ण एक अर्ध्या तासाचा कार्यक्रम बघण्यापेक्षा इन शॉर्ट मध्ये काही काही जण त्याचे रिव्ह्यू सांगतात, ते बघणं पसंत करतात. तर तुम्ही बघितलं असेल, बरेच असे युट्यूब चॅनल आहेत, त्या चॅनलवर तुम्हाला सिरियलचे रिव्ह्यू सांगतात, म्हणजे आजच्या सिरियलमध्ये काय काय घडलं ते तुम्हाला सांगतात. मग त्यावेळी ते काय करतात तर त्या सिरियलचे फोटो घेतात काही काही शॉर्टचे, आणि ते तिकडे अपलोड करतात आणि त्याला साऊंड देतात की आज ह्या सिरियलमध्ये असा सीन झाला, असं असं घडलं, तर हे सगळं ते तुम्हाला सांगतात. ओके. त्या प्रकारच्या व्हिडिओला आहे ना प्रचंड प्रमाणात व्ह्यूज येतात, कारण मी स्वतः बघितलेले आहेत. मराठी सिरियलचे स्टार प्रवाहावरचे जे एक सिरियलचे रिव्ह्यू टाकतात, एक चॅनल आहे, त्याला आहे ना प्रचंड प्रमाणात व्ह्यूज येतात. त्यामुळे तुम्ही हे पण करू शकतात. तुम्ही कोणती पण एक सिरियल घेऊ शकता, त्या सिरियलचे तुम्ही फोटो क्लिक करायचे आहेत, ते त्यात टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला साऊंड द्यायचं आहे. तर तुम्ही हे पण करू शकता. स्क्रीनशॉट घेऊ नका शक्यतो, कारण त्याचे स्क्रीनशॉट जर तुम्ही घेऊन टाकला तर त्याला कॉपीराईट येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही स्क्रीनवरचे दुसऱ्या मोबाईलने फोटो क्लिक करा. टीव्हीवर जेव्हा सिरियल लागते तेव्हा त्याचे फोटो क्लिक करा आणि त्याच्यानंतर ते फोटो इन शॉर्ट मध्ये जावा, टाका आणि त्याला तुम्ही बॅकग्राऊंड आणि त्याला तुम्ही तुमचा आवाज द्या. म्हणजेच काय तर तुम्ही या सिरियल मध्ये काय काय घडलं ते इन शॉर्ट मध्ये तुम्ही सांगा आणि त्या चॅनलला पण बऱ्यापैकी व्ह्यूज तुम्हाला मिळतील. ओके. तर हा झाला सिरियल रिव्ह्यू हा मुद्दा. आता पुढचा मुद्दा मी तुम्हाला सांगते. पुढचा मुद्दा पण एक महत्वाचा आहे, विणकाम. विणकाम मध्ये काय असतं माहिती, जेव्हा विणकाम म्हणजे काय, म्हणजे लोकरीने जे आपण विणतो त्यात पण नवीन नवीन सध्या पॅटर्न आले, रुमाल, तोरणं, स्वेटर्स, हे तर झालंच, पण आता किचेन्स आले आहेत नवीन नवीन. त्याच्यानंतर खूप अशी म्हणजे सनफ्लॉवर्स वगैरे असे बनवतात, म्हणजे शोभेच्या वस्तू वेगवेगळ्या बनवतायत लोकरीपासून. तर तुम्हाला जर विणकामाची आवड असेल ना तर तुम्ही हे पण व्हिडिओ तयार करून नक्कीच अपलोड करू शकता. त्यासाठी तुम्हाला फेस दाखवण्याची काहीच गरज नाहीये. तुम्हाला ट्रायपॉड घ्यायचा आहे, मोबाईल इथे ट्रायपॉड ठेवला, त्याच्या खाली तुम्हाला काम करायचंय, मोबाईल असा सेट करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही कोणतं पण विणकाम असेल तर ते तुम्ही दाखवू शकता. आणि विणकामाचे व्हिडिओ पण बऱ्यापैकी लॉंग होतात, ते तुम्हाला थोडेसे एडिट करायचे आहेत, त्यांना तुम्हाला साऊंड द्यायचं आहे की कसं करायचं हे सांगायचं आहे आणि तुम्हाला हे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. विणकामाचे व्हिडिओ पण बऱ्यापैकी व्हायरल होतात, कारण अशा बऱ्याच महिला आहेत त्यांना विणकाम येत नाही, त्यांना शिकायचं असेल आणि जर तुम्ही शिकवण्याची पद्धत एकदम चांगली असेल तर तुमचे व्हिडिओ नक्कीच महिला बघतील आणि त्यातून ते विणकाम शिकतील. त्यामुळे तुमचा वॉच टाइम पण वाढेल आणि तुमचं इन्कम पण चालू होईल. तर तुम्हाला जर विणकामाची आवड असेल, तुम्हाला येत असेल तर त्याचा उपयोग करून तुम्ही व्हिडिओ पण बनवू शकतात. ओके. तर हा एक मुद्दा झाला. आता पुढचा मुद्दा मी सांगते, क्राफ्ट चॅनल. क्राफ्ट चॅनल हा एवढा छान आहे ना विषय की आता म्हणजे क्राफ्ट चॅनल मध्ये पण बघा, तुम्ही नवीन म्हणजे पेपर वगैरे युज करून पण क्राफ्ट बनवू शकता. त्याचसोबत तुम्ही टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू पण तयार करू शकता. हा एक खूप छान आहे, म्हणजे प्लास्टिकच्या बॉटल्स पासून म्हणा किंवा जे पुठ्ठे असतात त्याच्यापासून म्हणा, असे वेगवेगळे क्राफ्ट तयार करू शकता आणि त्यांचे व्हिडिओज तुम्ही करू शकता. त्यात पण फेस दाखवायची गरज नाही, तुम्हाला कॅमेरा सेट करायचा आहे आणि खाली तुम्हाला क्राफ्ट करून दाखवायचं आहे. आणि लहान मुलांच्या समोर जर असे काही व्हिडिओ आलेत ना तर ते व्हिडिओ पूर्ण बघतातच. त्यामुळे तुम्हाला आहे ना असे वेगवेगळे व्हिडिओ तयार करून तुम्ही नक्कीच युट्यूब मार्फत इन्कम करू शकता. क्राफ्ट मध्ये तुम्हाला ना भयानक आयडियाज मिळून जातील, म्हणजे वेस्ट बॉटल पासून तुम्ही कलर करून त्यांना काय करू शकतात. आणि काही काही लोक आहे ना काहीही करतात, म्हणजे उगीच त्या बॉटलला कलर करतात आणि टाकतात आणि तो व्हिडिओ त्यांचा खूप व्हायरल होतो. तर क्राफ्ट हा असा विषय आहे ना की मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना बघायला आवडतो. त्यामुळे तुम्ही क्राफ्ट या विषयावर आहे ना खूप चांगले चांगले व्हिडिओ अपलोड करू शकता आणि त्यातून तुम्ही इन्कम पण करू शकतात, कारण क्राफ्टचे व्हिडिओ खूप व्हायरल होतात. ओके. तर हा झाला एक मुद्दा. तर त्याच्यानंतर पुढचा मुद्दा मी तुम्हाला सांगते. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कुकिंग चॅनल. आता बऱ्याच स्त्रियांनी कुकिंग चॅनल ओपन केलेत आणि त्यातून त्या बऱ्यापैकी इन्कम कमवतायत. आता कुकिंग चॅनल मध्ये काय आहे, तर तुम्हाला जे तुम्ही जेवण करता त्याचा व्हिडिओ करायचा आहे, त्याला थोडंसं एडिटिंग करायचं आहे आणि लोकांपर्यंत सादर करायचं आहे. म्हणजेच काय, तर समजा तुम्ही आता कोणती पण भाजी वगैरे बनवत असाल तर त्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला शूट करायचा आहे, त्याला चांगलं असं थंबनेल लावायचं आहे, तो व्हिडिओ थोडासा एडिट करायचा आहे, त्याला हॅशटॅग आणि टॅग्स देऊन तो चॅनलवर तुम्हाला अपलोड करायचा आहे. आणि त्यात तुम्हाला चेहरा दाखवायची बिलकुल गरज नाहीये. तुम्ही जे पण कुक करतायत ना, म्हणजे तुम्ही जो पण पदार्थ बनवतायत ना त्याच्यावरती तुम्हाला मोबाईल सेट करायचा आहे आणि ती जी रेसिपी आहे ती तुम्हाला शूट करायची आहे. शूट करून झाल्यानंतर आणि ह्यात कसं पाहिजे, कुकिंग चॅनल मध्ये तुम्ही नंतर पण आवाज देऊ शकता किंवा तुम्ही जेव्हा बनवताय तेव्हा पण आवाज देऊ शकता.
बनवता बनवता पण तुम्ही बोलू शकता, किंवा तुमचा पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर इनशॉटला जाऊन तुम्ही नंतर पण त्याला साऊंड देऊ शकता. अशा दोन्ही प्रकारे तुम्ही व्हिडिओ करू शकता. त्यात तुम्हाला फेस दाखवायची काहीच गरज नाही. जर तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही दाखवू शकता, पण आजचा मुद्दा काय आहे तर चेहरा न दाखवता कसे आपण युट्यूब चॅनल काढू शकतो, त्यासाठी हा पण एक म्हणजे त्यासाठी कुकिंग चॅनल हा पण एक बेस्ट ऑप्शन आहे. तर तुम्ही हा पण एक ऑप्शन नक्कीच ट्राय करून बघा. अशा बऱ्याचशा महिला आहेत त्यांना खूप छान छान प्रकारचे पदार्थ बनवता येतात, पण त्यांना बाहेर जाऊन जॉब करता येत नाही किंवा कोणता बिझनेस करता येत नाही. तर तुमच्यासाठी युट्यूब हा एक बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. तुम्ही आपला म्हणजे तुम्ही जे जेवण करता त्याचे व्हिडिओ करा आणि त्याच्यानंतर ते अपलोड करा आणि त्यातून नक्कीच तुम्ही इन्कम कमवू शकता, हे 100% आहे. ओके, तर एक झाला कुकिंग चॅनल. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा मी क्लिअर करते. पुढचा मुद्दा आहे प्रोडक्ट रिव्ह्यू. आता प्रोडक्ट रिव्ह्यू म्हणजे काय, तर कुठली पण एक वस्तू आहे त्याचं आता म्हणजे आता ऑनलाईन कोणती पण एक वस्तू मिळते, तर मग आता समजा मी एक ऑनलाईन ड्रेस मागवला, तर माझा झाला हा ड्रेस हा प्रोडक्ट, तर त्या ड्रेसवर मी रिव्ह्यू देणार. म्हणजे काय काय जणांना आहे ना प्रोडक्ट्स मागवताना भीती असते की हा ड्रेस कसा येईल काय येईल. तर मी ड्रेस हा एक उदाहरण देते, पण तुम्ही ट्रायपॉड, माईक, त्याच्यानंतर मोबाईल, लॅपटॉप अशा वेगवेगळ्या वस्तूंचे रिव्ह्यू देऊ शकतात. आणि त्यासाठी ती वस्तू तुमच्याकडे पाहिजेच आहे असं नाही, तुम्ही त्याबद्दलची चांगल्या प्रकारे माहिती काढायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ते रिव्ह्यू द्यायचे आहेत. ओके, तर प्रोडक्ट रिव्ह्यू देऊन पण तुम्ही चांगल्या प्रकारे व्हिडिओ करू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ तयार करायचे आहे, त्यात तुम्हाला प्रोडक्ट रिव्ह्यू द्यायचे आहेत, मग तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये प्रोडक्ट दाखवायचा आहे, त्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे. त्यामुळे तुम्हाला फेस दाखवायची काहीच गरज नाही, तुम्हाला तो प्रोडक्ट दाखवायचा आहे. जर तुमच्याकडे तो प्रोडक्ट नसेल तर तुम्हाला त्या प्रोडक्टचे वेगवेगळे फोटोज टाकायचे आहेत त्यामध्ये आणि एक व्हिडिओ तयार करायचा आहे एडिट करून आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याला साऊंड द्यायचं आहे की त्या प्रोडक्टची माहिती काय आहे त्याचा. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही प्रोडक्ट रिव्ह्यूचे व्हिडिओज पण अपलोड करू शकता आणि हे व्हिडिओज पण खूप प्रमाणात व्हायरल होतात. त्यामुळे तुम्ही प्रोडक्ट रिव्ह्यू ह्या चॅनल म्हणजे या विषयावर पण एक युट्यूब चॅनल नक्कीच तयार करू शकता. ओके, आता मी पुढचा मुद्दा सांगते, तो म्हणजे मराठी शब्दकोडी किंवा मराठी उखाणे. तुम्ही युट्यूबवर बघतच असाल, जेव्हा आपण स्क्रोल करतो ना तेव्हा मध्ये मध्ये मराठी शब्दकोडी येतात आणि ते कोड्यांचं उत्तर काय हे बघण्यासाठी आपण तो व्हिडिओ पूर्ण बघतो. मग अशाच प्रकारे तुम्ही जर तशीच व्हिडिओ केला तर मग तुमचे पण व्हिडिओ जेव्हा लोकांपर्यंत जातील ना तेव्हा ते शब्द कोडे बघून ते पण थांबतील, म्हणजे त्या कोड्याचं उत्तर काय हे बघण्यासाठी थांबतील आणि पुढचा पण व्हिडिओ कंटिन्यू करतील. तर अशाच प्रकारे तुम्ही काय करू शकता माहिती, मराठी शब्दकोडी असतात ना ती 10 शब्दकोडी तुम्हाला घ्यायची आहेत. जर तुम्हाला शब्दकोडी माहिती नसेल तर तुम्ही गुगलवरून सर्च करून काढा किंवा काही पुस्तकातून मिळाल तर पुस्तकातून पण तुम्ही घेऊ शकता आणि त्या शब्दकोड्यांचे तुम्हाला आहेत ना व्हिडिओ करायचे आहेत. मग ते पण काय करायचे तर तुम्हाला इनशॉटवर जायचंय, तिकडे टेक्स्टमध्ये तुम्हाला शब्दकोड लिहायचे, लगेच उत्तर द्यायचं नाहीये. जर तुम्ही खालीच उत्तर दिलं असेल ना तर तो तुमचा व्हिडिओ ओपन करून बघणार नाहीत लोक. त्यामुळे तुम्हाला पहिला फक्त शब्दकोड द्यायचं आहे, लिहायचं आहे, त्याच्यानंतर थोडासा टायमरचा हे लावायचं आहे आणि थोड्या वेळाने तुम्हाला त्याचा आन्सर द्यायचा आहे. त्यामुळे लोक त्या शब्दकोडाचा आन्सर काय आहे ते बघण्यासाठी म्हणून तुमचा व्हिडिओ ओपन करतील आणि तो व्हिडिओ बघतील. अशाच प्रकारे तुम्ही एका व्हिडिओमध्ये 5 ते 6 शब्दकोडी टाका. त्यामुळे तुमच्या व्हिडिओची लेंथ पण थोडी मोठी होईल आणि तुमचा वॉच टाइम पण वाढायला तुम्हाला मदत होईल. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही मराठी शब्दकोडी त्याचप्रमाणे मराठी उखाणे असे वेगवेगळे विषय घेऊन तुम्ही चॅनल ओपन करू शकता आणि यातून पण तुम्ही इन्कम करू शकता. तर असे बहुतेक विषय आहेत की त्यातून तुम्ही इन्कम करू शकता. त्यात शिवणकाम आहे, मेहंदी क्लासेस आहेत, त्याचप्रमाणे जनरल नॉलेज आहे, असे भयानक विषय आहेत त्यावर तुम्ही फेस न दाखवता व्हिडिओ करू शकतात. तर त्यात मला जे योग्य वाटले ते काही मुद्दे मी तुमच्यासोबत एक्सप्लेन केले आहेत आणि अजून काही मुद्दे मला आठवलेत तर मी नक्कीच त्यावर एक व्हिडिओ करून तुमच्यासोबत शेअर करेन. ओके, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे आणि याच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल तुमच्या फ्रेंड सोबत शेअर केलं नसेल तर प्लीज शेअर करा. ओके, धन्यवाद.